श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 134। मठात पोळीचे जेवण। पुढे श्री प्रभू, त्यांच्या मागे आमचे सर्वज्ञ, त्यांच्या मागे बाईसा असे मठाला वळसा घालून निघाले। आमच्या सर्वज्ञांनी डोक्यापासून तर पायापर्यंत वस्त्र अंगावर घेतले व लीळा पाहत पाहत निघाले। तेव्हा श्री प्रभूंनी थोडा वेळ पायऱ्यांशी खेळ केला, थोडा वेळ गणपतीच्या मूर्तीशी खेळ केला, मग मठात गेले। तेव्हा कापड विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी श्री प्रभूंना विचारले, रावडो जेवण करणार? श्री प्रभूंनी सांगितले, अहो मेला जाय जेवीन म्हणे, जेवणार नाही म्हणे। मेला जाय जेवीन म्हणे। त्या व्यापाऱ्याने शिड्या पोळ्या आणल्या, दगडावरील छोट्याशा उकडीत तेल टाकले। तेव्हा आमचे सर्वज्ञ दारा आडून पाहत होते। एकाच्या मताने गरुडाऱ्यापासून पाहत होते। श्री प्रभूंनी काही स्वीकारले, काही ठेवले आणि निघाले। मग आमचे सर्वज्ञ तेथे गेले आणि श्री प्रभूंचा तो प्रसाद घेऊ लागले। ते त्या व्यापाऱ्यांनी बघितले। मग त्यांनी ताटात पोळीचा काठ काढला व मधला मऊ मऊ भाग आणि एका वाटीत तूप असे सर्वज्ञांकडे घेऊन आले। सर्वज्ञांनी सांगितले, हे पदार्थ श्री प्रभूंसाठी अयोग्य आहेत आणि आमच्यासाठीच योग्य आहेत। या पदार्थात श्री प्रभू अयोग्य आणि आम्ही योग्य, आम्ही तर श्री प्रभूंचा प्रसाद घेत आहोत। तेव्हा श्री प्रभू आले आणि ऐश्वर्य प्रकट करतोस काय असे म्हणून सूत बडविण्याची मोगरी श्रीकरी घेतली व सर्वज्ञांच्या पाठीवर दुमदुम करीत मारली। तेव्हा बाईसाने मोठ्याने म्हटले, वडील बाबांनी धाकट्या भावांना मारले, वडील बाबांनी धाकट्या बाबांना मारले। सर्वज्ञांनी सांगितले, बाई गप्प राहा। सर्वज्ञांनी म्हटले, पुरे करावे जी, आपला श्रीकर दुखवेल जी। मग श्री प्रभू निघाले। तिकोपाध्यांच्या गली पावेतो आमचे सर्वज्ञ सोबत गेले। श्री गोविंद प्रभू तिकोपाध्यांच्या आवारात गेले आणि सर्वज्ञ भैरवाच्या देवळात गेलेत। नंतर भैरवाच्या देवळात काही दिवस मुक्काम झाला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।